मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सौंदर्याची खाण असणाऱ्या अत्यंत मादक आणि मनमोहक अभिनेत्रीविषयी, त्या म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मोनिका राठी यांच्याविषयी. मोनिका राठी यांच्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच संपूर्ण यूट्यूबवरील मोनिका राठी यांची ही पहिलीच वन अँड ओनली बायोग्राफी असणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश. तुम्ही बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी. मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे, ते नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मोनिका राठी यांचा जन्म 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी झाला. मोनिका राठी यांनी आपलं शालेय शिक्षण SM हायस्कूल मालगाव येथून पूर्ण केले, तर त्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण मिरज येथून पूर्ण केलेले आहे. मोनिका राठी या आपल्या आयुष्यात देखील मंजू या सिरियलप्रमाणे इंट्रोवर्ट आहे, असं त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. त्यांनी शाळा आणि कॉलेजमध्ये असताना नाट्य स्पर्धेत भाग घेतलेला आहे. वेगवेगळ्या नृत्य स्पर्धेमध्ये देखील त्यांनी भाग घेतला आणि तेथूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड निर्माण झाली. मोनिका राठी यांच्या वडिलांचे नाव संजय राठी असे आहे. ते एक यशस्वी उद्योजक म्हणून काम करतात. राठी वडेवाले नावाने त्यांचा वडा मिरजमध्ये सुप्रसिद्ध आहे. तसेच मोनिका यांच्या आईचे नाव वसुधा राठी असे आहेत. मोनिका यांना एक मोठा भाऊ देखील आहे. त्यांचं नाव योगेश राठी असे असून ते देखील एक यशस्वी उद्योजक आहे. ते हॉटेल राठीजचे ओनर आहेत. त्यांच्या हॉटेलचे नॉनव्हेज थाळी ही सुप्रसिद्ध आहे. मोनिका राठी यांचा अभिनयाच्या कारकिर्दीला घरच्यांनी नेहमीच सपोर्ट केलेला आहे. 2020 साली आलेल्या हरिहरमन चहा या ॲडमध्ये त्या आपल्या सगळ्यांना दिसल्या होत्या. त्यानंतर उजाडलं 2022 हे वर्ष. त्यांच्या करिअरसाठी 2022 हे वर्ष खूप चेंजिंग ठरलेलं होतं. 2022 साली मोनिका राठी यांचा चल जाऊ आणि सजनी हे 2 गाणी प्रदर्शित झाली होती. तसेच 2022 साली आलेल्या वास्तू रहस्य वेब सिरीजमधून मोनिका राठी यांनी डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले. या वेब सिरीजमध्ये पल्लवी अजय आणि समीर धर्माधिकारी यांच्यासारखे दिग्गज कलाकार देखील होते. मोनिका राठी यांना खरी आणि तुफान ओळख मिळाली ती 2024 मध्ये आलेल्या सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील मंजू या पात्राने. मंजू या भूमिकेतून मोनिका राठी संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात, गावखेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये पोहोचली. रिमेक मालिकेच्या दुनियेत अस्सल ओरिजिनल मालिका लोकांना प्रचंड आवडली. याच माध्यमातून मोनिका राठी यांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले. मोनिका राठी यांच्या आईची एक इच्छा होती की माझ्या मंजूने एकदा तरी टीव्हीवर दिसावं. आणि मंजूने जेव्हा टीव्हीवर पदार्पण केलं त्यावेळी जगातील सर्वात आनंद व्यक्ती ही त्यांची आई होती. ज्यावेळेस मंजूचं म्हणजेच मोनिका राठी यांचं सिलेक्शन झालं त्यावेळेस त्यांच्या आईने त्यांना आनंद अश्रूमध्ये फोन केलेला होता. खूप कमी लोकांना माहीत आहे की मोनिका ह्या विवाहित आहे. मोनिका यांनी आपली लग्नगाठ 6 नोव्हेंबर 2022 रोजी प्रतीक जोशी यांच्याशी बांधली. प्रतीक हे एक अत्यंत टॅलेंटेड DOP फिल्म मेकर आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्ता कॉन्स्टेबल मंजूमध्ये मोनिका यांचा को-स्टार असणारा वैभव कदम यांनी मोनिकासोबत ॲडव्हर्टाईजमध्ये आणि व्हिडिओ सॉन्गमध्ये देखील काम केलेलं आहे. कमालीची बाब म्हणजे मोनिका राठी यांची 2020 साली आलेली पहिली ॲडव्हर्टाईज ही आत्ता त्यांचा को-स्टार असणारा सत्या म्हणजेच वैभव यांच्यासोबत होती. आणि त्या ॲडचं शूट मोनिकाचे मिस्टर प्रतीक जोशी यांनी केलेलं होतं. मोनिका राठी या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्रामवर 55K म्हणजेच 55,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. अशा या आपल्या सर्वांच्या लाडक्या गुणी गोड गोंडस अभिनेत्रीला येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा. नक्कीच ही महाराष्ट्राला भेटलेली अत्यंत सुंदर अभिनेत्री आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मराठी कलाविश्वामध्ये आणि मराठी सिनेमासृष्टीमध्ये एक अत्यंत मोठ्या उंचीवर आणि मोठ्या शिखरावर दिसेल, यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. मोनिका यांना त्यांच्या पूर्ण करिअरसाठी आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.